चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नमस्ते. नमस्ते. मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की लेप्रोस्कोपीचा नेमका उदय कसा झाला, कशी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली आणि आज अखेरपर्यंत लेप्रोस्कोपी किती डेव्हलप झालेली आहे याबद्दल. पण तुमचा आणि लेप्रोस्कोपीचा पहिला आपण म्हणतो ना की संबंध नेमका कधी आला, म्हणजे तुम्ही शिकायला कधी सुरुवात केलीत? कारण कोल्हापूरमधले तुम्ही पहिले असे तज्ज्ञ आहात की ज्यांनी लेप्रोस्कोपी या भागामध्ये आणली, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला जास्त आवडेल. आता खरं सांगायचं तर आपण म्हणजे ही जी सिरीज सुरू केलेली आहे तर याच्यामध्ये आपण केवळ ज्ञान, वैद्यकीय ज्ञान म्हणजे समाजापर्यंत पोहोचवायचा असा म्हणजे आपण हा शिरस्ता म्हणजे आपण पाळलेला आहे. आणि स्वतःबद्दल आणि याच्याबद्दल बोलायला खरोखर तर मला म्हणजे आज तुम्ही म्हणाला पण म्हणतात ना की अनुभव हे खूप मोठं ज्ञान असतं आणि तुम्हाला जो काही अनुभव आत्तापर्यंत मिळालेला आहे तर त्यातनं मिळालेलं ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नाही, म्हणून सांगतो की काही लोक या एपिसोडमधून ह्या सगळ्या गोष्टी ऐकून कदाचित स्फूर्ती घेऊन आणखीन एखादी जेव्हा टेक्नॉलॉजी येईल त्यासाठी काय ते धडपड करावेत आणि त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून मी हे तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या मागं कारण असं आहे की लॅप्रोस्कोपी म्हणजे माझा जीव आहे. आणि सगळ्यात तुम्हाला सांगतो की कुठल्याही माणसाला जर आपला छंद आणि आपला व्यवसाय एक जर झाला तर त्यासारखं म्हणजे सुख कुठलंच नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये डिवोट करू शकता आणि ॲट द सेम टाईम त्यातनं होणारं प्रॉडक्ट जे आहे हे खरोखर चांगलं होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तुम्ही म्हणालात ना की म्हणजे कन्व्हेन्शनल सर्जरी ही सुश्रुतापासून म्हणजे चालत आलेली होती. आता साधारण 1987ला मी पेटवडगावला माझी प्रॅक्टिस सुरू केली होती. पण कालाय तस्मै नमः म्हणजे कालानुरूप यामध्ये बदल हे घडवलेच पाहिजेत. आणि जे बदल जे आहेत जे उपयुक्त आहेत हेच म्हणजे पुढे जातात. म्हणजे यू शुड ऑलवेज चेंज फॉर बेटर. आणि ते बेटर असतील तर ते काळाच्या ओघामध्ये राहतात किंवा मग नाही तर मग ते म्हणजे विलोप पावतात. तर तसं हे असल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं माहिती आहे का की हा म्हणजे लॅप्रोस्कोपी जेव्हा जगामध्ये इंट्रोड्यूस झाली तर त्यावेळेस आपल्याकडं व्हिडिओ लॅप्रोस्कोपी आल्यामुळं आणि त्याचं प्रसारण आणि हे सगळे इंटरनेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस आलेल्या असल्यामुळं त्याला म्हणजे प्रसार व्हायला फार म्हणजे असा वेळ किंवा कष्ट जास्ती लागलेले नाहीत. पूर्वी समजा जर काय म्हणजे जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा या काही गोष्टी नव्हत्या. म्हणजे 1976ला माझं ॲडमिशन झालं होतं. तर त्यावेळेस समजा जर काय एखादं ऑपरेशन कोणाला शिकायला जायचं असेल तर जे निष्णात सर्जन आहेत त्यांची सर्जरी किती लोक बघू शकत होते? जास्तीत जास्त 3 किंवा 4 लोक. ते पण ते इकडं डोकं घाल तिकडं डोकं घाल त्या म्हणजे सर्जनच्या हातमध्ये यायचे. म्हणजे नेमकी काय सर्जरी चालली आहे कधी समजायचं नाही. पण व्हिडिओ कॅमेरा आणि ऑपरेशन्स दाखवायला जेव्हा सुरू केली म्हणजे लॅप्रोस्कोपी पूर्वीसुद्धा तर ॲट अ टाईम म्हणजे ऑडिटोरियममध्ये बसलेल्या हजार लोकांना एक सर्जरी म्हणजे शिकायला ही सुरुवात झाली. म्हणजे हा जो आहे ना की हा सगळाच म्हणजे प्रगतीचा जो मार्ग आहे या एकूण सगळ्या गोष्टींमुळं लॅप्रोस्कोपी पुढं गेली. आणि सगळ्यात तुम्हाला सांगतो की आता मी जेव्हा माझा जो हा प्रवास आहे हे सांगण्यापूर्वी मला म्हणजे समजा ज्या लोकांनी, कारण हे लॅप्रोस्कोपी एकाने करायचं काम नाही आहे, इट्स अ टीम वर्क. मग त्यामुळे ज्या लोकांनी म्हणजे माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये मदत केलेली आहे अशा लोकांचं म्हणजे ऋणनिदर्शन करणं हे मला खूप गरजेचं आहे असं वाटतं. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचा माझा एक आता म्हणजे तो आता जिवंत नाही आहे, सतीश शिंदे नावाचा एक मित्र आहे. तर तो कॅमेरा डिव्हिजनमध्ये होता, फिल्म डिव्हिजनमध्ये. तर त्यांनी खूप मला मदत केली. म्हणजे ती मी तुम्हाला सगळ्या पण त्यांची पहिल्यांदा ज्या लोकांनी मदत केली यांना पहिल्यांदा ऋणनिदर्शन करून आपण पुढं जाऊया. त्याचबरोबर पेटवडगावसारख्या ठिकाणी म्हणजे तेव्हा म्हणजे व्हिडिओ सिग्नल म्हणजे काय, व्हिडिओ आपण रेकॉर्डिंग कसं करायचं किंवा त्याचबरोबर ह्या कॅमेरा आणि ह्या सगळ्या जोडाजोडी करायच्या कशा, तर त्यासाठी तिथला एक बी न्यूजचाच म्हणजे तिथे हे होता काय म्हणतात चॅनल चालवणारा एक हे होता, अमानुल्ला मोमीन त्याचं नाव.
तर त्यांनी खूप वेळोवेळी म्हणजे आता समजा आमचं बायपोलरचं कॉटरीचे केबल कट झाली तर तो सॉल्डरिंग करून देणे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय माहिती आहे का, ओपन सर्जरीला इतकी टेक्नॉलॉजी लागत नाही, पण लॅप्रोस्कोपीला खूप टेक्नॉलॉजी लागते. म्हणजे टेक्निकल एखादा एरर आला तर संपूर्ण ऑपरेशन तुम्ही बंद होऊ शकतं. म्हणजे त्याला मग तुम्हाला कन्वर्ट करून ओपन ऑपरेशन करायला लागतं. तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ह्या सगळ्या करायच्या असतात. त्याचबरोबर लॅप्रोस्कोपी ओपन सर्जरीमध्ये कसं भुलेच्या डॉक्टरांनी भूल दिलेली आहे आणि सर्जनांनी असिस्टंट ऑपरेशन करतो आहे. लॅप्रोस्कोपीमध्ये असंच नाही राहत. तर तुमच्या भोवती सगळं जे काय म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे समजा व्हिडिओ कॅमेरा आहे, कार्बन डायऑक्साईड इन्सप्युलेटर आहे, सगळ्या कॉटरी आहे, हार्मोनिक स्काल्पेल आहे, त्याचं रेकॉर्डिंग व्यवस्थित होतं का नाही, ह्या इन्स्ट्रुमेंट सगळे व्यवस्थित म्हणजे आहेत की नाही, हे सगळं बघायला एक टेक्निकल माणूस लागतो. म्हणजे माझी ती 2 माणसं आहेत त्यातली. एक म्हणजे दशरथ सनगर नावाचा एक पूर्वीचा माझा एक होता, तो आता नाही आहे माझ्याबरोबर, पण गणपत पाटील, गणपत पोरले पाटील नावाचा एक मुलगा आहे. दवाखाना ज्या दिवशी घातला मी 19 जून 1987 पासून आजपर्यंत तो माझ्याबरोबर आहे. म्हणजे त्याच्यात म्हणजे मी तर कधी कधी चेष्टेमध्ये असं सांगतो की जागेपणी माझ्या फॅमिलीबरोबर जेवढा मी वेळ घालवलेला नाही तेवढ्या गण्याबरोबर घालवलेला आहे तो आमचा गण्या. तर तो गणपत असल्याशिवाय म्हणजे कुठेही समजा मी म्हणजे व्हिजिटिंगला लॅप्रोस्कोपीला जरी गेलो तर गणपत हा इज अ पार्ट ऑफ टीम. तो असल्याशिवाय म्हणजे करणं शक्य नाही, कारण त्याशिवाय होऊ शकत नाही. त्यांनी सगळ्यांना तरी ट्रेन केलं, बऱ्याच जणांना त्यांनी ट्रेन केलं, पण तो म्हणजे त्याचं योगदान ह्या माझ्या लॅप्रोस्कोपीच्या प्रवासामध्ये खूप मोठं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की जे त्या हे पडद्यामागचे कलाकार असतात ज्याला आपण म्हणतो, पण त्यांच्याशिवाय म्हणजे तुमचं हे होऊ शकत नाही. काय म्हणतात म्हणजे प्ले किंवा तुम्ही ते काम यशस्वीपणे करू शकत नाही. त्याचबरोबर आता मी आता गायनेकॉलॉजिस्ट आहे, तर हे प्रचलित जे काही सर्जरी आहेत तर त्या म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. मेडिकल लिगल इश्यू आहे किंवा ते म्हणजे तो तुमच्या स्पेशालिटीप्रमाणे वगैरे वगैरे म्हणून. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा लॅप्रोस्कोपी करायची ठरली तर भूल देणारे डॉक्टर तयार व्हायला पाहिजे ना. नवीन मोडॅलिटी, नवीन तंत्रज्ञान हे आपण हे करण्यासाठी वापरण्यासाठी, तर त्याच्यातला सगळ्यात मोठा माणूस म्हणजे अजून एक आहे म्हणजे भुलेचा डॉक्टर वसंत पाटील म्हणून आहे. तर हा माझ्या पहिल्या लॅप्रोस्कोपीला मी जेव्हा त्याला म्हणालो की अरे असं लॅप्रोस्कोपी करायची आहे तर आपण हे भूल देणार का, कर की म्हणला, काय प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी जो म्हणजे पेशन्स दाखवला आणि माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर मग आम्ही हे लॅप्रोस्कोपी करायला सुरू केली. पहिली अपेंडिक्स 2.5 तास चालली, पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. आजही तो माझ्याबरोबर हे करतो म्हणजे लॅप्रोस्कोपीला भूल द्यायला असतो. त्याच्याबरोबरच मग नंतर संदीप कदम डॉक्टर आले, मग नंतर अमित कदम आले. म्हणजे हे ॲनेस्थेशियोलॉजिस्ट लोकांचा सुद्धा ह्या म्हणजे खूप मोठा हातभार असतो. मी गायनेकॉलॉजिस्ट, पण सर्जिकल काम करत असताना सर्जनची म्हणजे त्या टीममध्ये उपलब्धता असणे फार गरजेचं असतं. मग त्यामुळं डॉक्टर दीपक पाटील हा सर्जन, मग त्यानंतर डॉक्टर विजय कसा, मग त्यानंतर निंबाळकर डॉक्टर, मग त्यानंतर आत्ता नवीन जे आहेत डॉक्टर्स आहेत ही डॉक्टर्स, अशी सगळी सर्जन्स जे आहेत ना यांना बरोबर घेऊनच सर्जिकल काम करायला लागतं. कारण मेडिको लिगल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला लिमिटेशन्स असतात. तर ह्यांचासुद्धा म्हणजे नाव घेणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर खंडाळकर नावाचे CPRचे सिव्हिल सर्जन होते. त्यांनी मला मी CPRमध्ये या सगळ्यांना शिकवायला मी बोलवलं होतं. त्यामुळं म्हणजे त्यांचं तर योगदान म्हणजे या आणि त्याचबरोबर आपले तिथे जेव्हा आम्ही हे घेतले काय म्हणताला लाईव्ह वर्कशॉप घेतले मोठे मोठे, तेव्हासुद्धा खंडाळकर सरांनी खूप मदत केली. ह्या सगळ्या लोकांनी मदत केली म्हणून हे सगळं म्हणजे मी करू शकलो. त्यामुळं त्यांचे मी आभार मानणं हे म्हणजे या माझा प्रवास सांगण्यापूर्वी गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. नक्कीच मला असं वाटतं की इथंपर्यंत आपण डॉक्टरांच्या संपूर्ण टीममध्ये कोण कोण होतं आणि त्यांनी त्यांच्या तिथं असण्यामुळं डॉक्टरांचा इथंपर्यंतचा प्रवास कसा सुखकर झालेला आहे किंवा एकूणच प्रगतीपथावर कसा आहे इथंपर्यंत आपण जाणून घेतलेलं आहे. पण पुढं अजून काही याच विषयाबद्दल प्रश्न विचारायचे आहेत या ब्रेकनंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल B चा कार्यक्रम आरोग्य मंत्र
आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्रमध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या B चॅनलवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, आपण आत्तापर्यंतच्या तुमच्या प्रवासाबद्दल तर बोललो आणि ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे तर त्यांनी तुम्ही त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केलेले आहेत. मला असं वाटतंय की हा कार्यक्रम जे लोक बघत आहेत त्यांना एक गोष्ट लक्षात येईल की फक्त डॉक्टर एकच नसतो तर संपूर्ण टीम जेव्हा काम करते तर त्यावेळेला हे सगळं यशस्वीतेकडे जात असतं. पण अजून एक मागच्या भागामध्ये बोलत असताना तुम्ही मला असं सांगितलं होतं की ज्यांनी लॅप्रोस्कोपीचा पहिल्यांदा शोध लावला तर ते डॉक्टर कूट सेम, तर त्यांची आणि तुमची भेट झालेली होती आणि त्यांच्याकडूनच तुम्ही शिकलात सुद्धा. तर तो नेमका प्रसंग काय घडलेला होता त्याबद्दल ऐकायला मला जास्त आवडेल. नाही, मी तर ते सविस्तर सांगणारच आहे, पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो एक आणखी जी सगळ्यात मोठी म्हणजे ज्यांच्याबद्दल मी ऋणनिदर्शन करायला हवं आहे ते म्हणजे माझे पेशंट्स. त्या पेशंट्सनी ह्या नवीन पद्धतीप्रमाणे आमच्यावर ऑपरेशन करून द्या की करा असं सांगणं सुद्धा म्हणजे त्या काळामध्ये त्याला परवानगी देणं हे जास्त महत्त्वाचं. तर त्यांनी परवानगी दिली म्हणजे त्यांचे सुद्धा मी म्हणजे खूपच मी आभारी आहे, कारण त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला. शेवटी आपला जीव एखाद्याच्या हातात द्यायचा, जी गोष्ट माहिती नाही आहे अजून, म्हणजे कुठली म्हणजे लॅप्रोस्कोपी म्हणजे काय माहीत नाही आहे आणि माझं लॅप्रोस्कोपीनं ऑपरेशन कर म्हणून सांगणं हे सुद्धा म्हणजे खरोखर पेशंटांचे माझ्यावर ऋण आहेतच. तर मी आता तुम्हाला सांगतो की आपण हिस्ट्री ऑफ लॅप्रोस्कोपी हे गेल्या एपिसोडमध्ये बघितलं. तर साधारण 1960 साली रॉड लेन्स आल्या, मग सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये फायबर ऑप्टिक केबल्स आल्या आणि त्यानंतर मग याचा जो प्रसार आहे ना 1960 सालापासून 1987 पर्यंत हा लॅप्रोस्कोपी हे टूल हे फक्त गायनॅकोलॉजिस्ट लोकांच्या ताब्यात होतं. मग त्यामुळं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती म्हणजे इन्फर्टिलिटी वंध्यत्वासाठी ज्या तपासण्या असायच्या म्हणजे ट्यूब टेस्टिंग किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हरियन सिस्ट जे आहे ते हे करणं, सिस्टेक्टॉमी किंवा सिस्ट इनिक्युलेशन किंवा तिसरी गोष्ट म्हणजे एंडोमेट्रियोसिस असायचं ते सगळं कोॲग्युलेशन करणे आणि मग बाकीच्या बायोप्सी घेणे, अशा असंख्य गायना स्त्री वंध्यत्वाशी निगडीत किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी ह्या अशा ज्या सर्जरीज आहेत ह्या सगळ्या म्हणजे अगदी सुरुवातीला जो डोळा लावून लॅप्रोस्कोपी होती त्या डोळ्यास्कोपीपासून ते व्हिडिओ लॅप्रोस्कोपी येईपर्यंत ह्या सगळ्या त्या यांच्याबरोबरच होत्या. मग जगभर ह्या म्हणजे एंडोस्कोपी म्हणजे आता गायनॅकोलॉजिकल एंडोस्कोपीचे असोसिएशन तयार झालं म्हणजे सगळ्या डॉक्टर जे करत होते त्यांचं, आणि त्याची एक ब्रँच इथं म्हणजे मुंबईत निघाली म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ गायनॅकोलॉजिकल एंडोस्कोपिस्ट म्हणजे IAGE. तर IAGE 1978ला म्हणजे प्रस्थापित झाली. डॉक्टर मेहरू हंसोटिया, डॉक्टर खांडवाला, डॉक्टर महेंद्र परीख हे असे मोठे मोठे म्हणजे दिग्गज डॉक्टर्स होते. आणि IAGEनं काय केलं की याचा प्रसार आणि प्रचार व्हावा ह्यासाठी त्यांनी आपल्या सगळ्या भागातले जे काही मुख्य गायनॅकोलॉजिस्ट होते तर त्यामध्ये आमचे माझे गुरु म्हणजे डॉक्टर संतपूर यांचासुद्धा समावेश होता आणि त्यांचं ट्रेनिंग सिंगापूरला ठेवलं होतं आणि आम्ही तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो. मग सर तिथं जाऊन लॅप्रोस्कोपीचं प्रशिक्षण घेऊन आले. आणल्यावर IAGEनं त्यांना मिशन हॉस्पिटलमध्ये हे सगळं होतं तर त्या लॅप्रोस्कोप वगैरे IAGEनं दिला होता त्यांना, म्हणजे डोनर हे काय म्हणतात त्याला इक्विपमेंट त्यांनी दिलं होतं. त्याच्याबरोबर लॅप्रोस्कोप फक्त डोळा एक जणच लावून बघू शकतो तर त्याच्यामध्ये त्यांनी तो टीचिंग एड पण दिला होता की जेणेकरून बाकीचे स्टुडंट्स म्हणजे आत काय चाललंय बघू शकतील. नाहीतरी तसं बाकीच्यांना सगळं ब्लाइंडच आहे ना, फक्त डोळा लावून जो बघतोय त्याला सगळं आत दिसतंय. बरोबर. तर हे सगळं आणलेलं असल्यामुळं तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं की म्हणजे मी पोस्ट ग्रॅज्युएट करतानाच संतपूर सर जेव्हा लॅप्रोस्कोपी करायचे तेव्हा मी बाकी सगळी कामं सोडायचो आणि लॅप्रोस्कोपी बघायला यायचं. काय मला माहीत नाही पण मला तेव्हापासून ती आवड असायची. सरांच्या टीचिंग एडमधनं ते सगळं
बघायचं. म्हणजे असं करत 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 तोपर्यंत MD झालो आणि MD झाल्यानंतर मग अंकोल्याला गेलो याला काम करायला. अंकोला म्हणजे रिमोट प्लेस आहे. ते आत्ता हायवे वगैरे झालं आहे, सगळं झालं आहे, पण त्या काळामध्ये अंकोल्यापासून रादर म्हणजे भुलेचे डॉक्टर जिथं जिथं होते, मणिपाल, मग नंतर हुबळी आणि पणजी, 100 किलोमीटर होते. 3 तास लागायचे तेव्हा यायला जायला. तर त्यामुळे भुलेचा डॉक्टर तुम्हाला इमर्जन्सीला मिळणं दुरापास्त होतं. नाही मिळायचंच नाही. तुम्हाला जर भुलेचा डॉक्टर पाहिजे तर 2 दिवस त्याला फोन करून कळवायचं आणि मग जाऊ तिसऱ्या दिवशी येणार. अरे बापरे. पण आमचे फणसोपकरांच्या सरांच्या म्हणजे अंडर ॲनास्थेशियाची 1.5 वर्ष घालवली होती. त्यामुळं मग तिथे जाऊन आपण स्वतःच हे करायचं, भूल द्यायची, स्वतःच ऑपरेशन करायचं, हा सगळा. मग त्यामुळं ते करता आलं. तिथं सगळं स्वतः आपण एकलव्यासारखं शिक्षण घेता आलं. पण त्याच वेळेस IAGनं परत बेसिक लॅप्रोस्कोपी ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता मुंबईत. तर KEM मध्ये हा प्रोग्राम होता. तिथं हे आता मी मगाशी नावं घेतली सगळी दिग्गज लोक हे आम्हाला शिकवायला होते तिथं. आणि तिथं कसं असायचं की सकाळी म्हणजे हँड्स ऑन, म्हणजे तुम्हाला थिएटरमध्ये पाठवायचे. जास्तीत जास्त ट्युबॅक्टमीज तेव्हा जास्ती व्हायच्या आणि किंवा डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी, याच्यापेक्षा जास्ती काय व्हायचं. 1984ची गोष्ट सांगतो. मग त्या 15 दिवसाचा बेसिक लॅप्रोस्कोपी प्रशिक्षण झालं. तर बेसिक लॅप्रोस्कोपी प्रशिक्षण हे घेणं गरजेचं असतं. का तर त्यातले तुम्हाला थिअरी पण कळते आणि प्रॅक्टिकल जे काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात याच्यावर म्हणजे ते खरोखर गरजेचं आहे. म्हणजे कोणीही जेव्हा लॅप्रोस्कोपी करायची असेल तर त्यांनी बेसिक लॅप्रोस्कोपी ट्रेनिंग हे घेतलंच पाहिजे. मग त्यामुळं मग तिथे पण आम्हाला IAGनं डोनर लॅप्रोस्कोप दिला. मग त्या काळामध्ये ह्या कुर्टसेम, ब्रुहा, मानिस अशी मोठी दिग्गज म्हणजे ह्याच्या युरोपमधले डॉक्टर्स होते, ते त्याच्यामध्ये पारंगत झाले होते ना. मग ते पारंगत झाले होते, त्यांना म्हणजे ते जगभर पसरावं असं त्यांना वाटायचं. म्हणून हे सगळे लोक यायचे. मग मणिपालला, मैसूरला, म्हणजे असं सगळीकडे म्हणजे त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम असायचे, वर्कशॉप असायचे. आणि मग त्या प्रत्येक कुठं कॉन्फरन्स असली लॅप्रोस्कोपी आपण जायचंच. म्हणून हे मी सुरू केलं. पण यातली खरी गंमत सांगतो की मी अंकोल्यानंतर मग 1987ला पेठ वडगावला आलो. तर तुम्हाला ह्या 2 गोष्टी सांगतो की 2 इक्विपमेंट जे आहेत ना, सुरुवातीला मी म्हणजे अगदी प्रिमिटिव्ह गायनेकॉलॉजीचं हे केलं होतं, म्हणजे सुरू केली होती प्रॅक्टिस. अल्ट्रासाऊंड तेव्हा कोल्हापूरमध्ये 2 ते 3 गायनेकॉलॉजिस्टकडेच होता. अल्ट्रासाऊंडची सेंटर्स रेडिओलॉजीची नव्हती. मग जेव्हा पेशंटला प्रेग्नन्सी असायची आणि ब्लिडिंग सुरू झालं की मग त्यांना तिथून पेठ वडगावमधून कोल्हापूरला काय टॅक्सी खूप भरपूर होत्या तेव्हा. तर त्या टॅक्सीनं पेशंट यायचा, इथं तपासायचा आणि बऱ्याच वेळेस रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणून सांगायचा आणि ते वडगावला येईपर्यंत तो ब्लीड होऊन म्हणजे त्याला DNC करायला लागायची, म्हणजे ॲबॉर्शन व्हायचं. दुसरी गोष्ट म्हणजे समजा आता आपण DNC करायला लागलो तर समजा गर्भाशयाला काही वेळेस कसं आहे, DNC म्हणजे गर्भपात करणे, तर ते ब्लाइंड प्रोसिजर आहे. तर ब्लाइंड प्रोसिजर करता कधी गर्भाशयाला होल पडू शकते. मग आता होल पडलं तर मग समजा तुमच्याजवळ लॅप्रोस्कोप असेल तर तुम्ही दुर्बीण घालून बघणार ब्लिडिंग होते का नाही, होत असेल कॉटरी करायची, सोडून द्यायचं. तर अशा पेशंटमध्ये तुम्हाला परत ओपन करायला पाहिजे. म्हणजे ही गरज, ह्या बेसिक प्रॅक्टिसची गरज होती. म्हणून माझं म्हणजे तेव्हा पैसे नसताना मी कर्ज काढून हे लॅप्रोस्कोप आणि हे काय म्हणजे माझी प्रॅक्टिस सुरू केल्यामुळे 4 ते 5 महिन्यामध्ये मी तो हे विकत घेतलं. एक लॅप्रोस्कोप घेतला, मग दुसरी गोष्ट अल्ट्रासाऊंडचं मशीन घेतलं, मग त्याच्याबरोबर जनरेटर एक घेतला आणि बाकीचं हे काय डिफिब्रिलेटर घेतला. कारण मी ॲनेस्थेशियात काम करत होतो. समजा पेशंटला एखाद्या जर काय हार्ट बंद पडलं तर तुम्हाला शॉक देता आला पाहिजे. म्हणजे असं हे सगळं म्हणजे त्या माझ्या गरजेनुरूप मला ते हे सगळं आत्मसात करायला लागलं किंवा मला ते प्रोक्यूर करायला लागलं. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो की आता लॅप्रोस्कोप घेतला, सगळं झालं, लॅप्रोस्कोप आला, पेशंट कोण तयार होते. त्यावेळेस म्हणजे वंध्यत्वाची प्रचलित पद्धती जी होती, उपचार पद्धती, त्यामध्ये पिशवी साफ करणे, पिशवी धुणे. मग असंच एक पेशंट आलं त्याचं भादोल्याचं, दोघंच बहिणी होत्या. तर ते म्हणलं, त्या आल्या, ते म्हणलं आम्हाला असं मूल होत नाही त्यामुळे पिशवी धुवायची. तिला काही सांगितलंच नाही. मग
आता ते भूल द्यायची वगैरे हे सगळं काय करायचं नाही म्हणजे अंडर लोकल किंवा पूर्वी टिबॅक्टॉमी लोकल देऊन जागेवर लॅप्रोस्कोपी करायची. मग लोकल देऊन तिचं सगळं ते वंध्यत्व चिकित्सा सगळी केली आणि मग तिला डिस्चार्ज दिला. मग ती म्हणलं तिला आम्ही तेव्हाच बिल किती केलं 250 रुपये. ती म्हणली डॉक्टर आम्ही कुठं काय तुम्हाला हे काय करायला सांगितलं होतं म्हणली, आमच्याजवळ 30 रुपये आहेत बघा हे घ्या. म्हणजे चल बाबा 30 रुपये दे म्हणलं. पण तिथून माझी पहिली लॅप्रोस्कोपी जी झाली की पेशंटला काही न सांगता लॅप्रोस्कोपी केली आणि तिथून 30 रुपयामध्ये पहिली लॅप्रोस्कोपी सुरू झाली. आम्ही म्हणलं चला सुरू तर झालेलं आहे. मग त्याच्यानंतर मग डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी करायला सुरू केली. म्हणजे लॅप्रोस्कोपी म्हणजे डोळास्कोपीच म्हणजे डोळा लावायचा आणि तेव्हा अजून काही व्हिडिओ वगैरे काय नव्हता. मग ट्यूब टेस्टिंग करायचं, मग तर सिस्ट ॲस्पिरेशन करायचं, एंडोमेट्रियोसिस हे करायचं, हे सगळं करायचं. खरं पेठ वडगाव म्हणजे छोटं गाव होतं ते, म्हणजे काय फार मोठं गाव नव्हतं. तर त्या गावामध्ये ह्या सगळे प्रोसिजर केल्यानंतर पेशंटला जेव्हा आम्ही सांगायचो का नाही अरे त्याचे हे केलं आहे, कुठलं काय केलं म्हणले, काय त्याला टाके नाही काय नाही 2 भोकं पाडले तर द्यायचे, कुठलं काय पैसे द्यायचे डॉक्टर तुम्हाला म्हणले. आता म्हणलं आता आपल्याला तोपर्यंतच इकडं व्हिडिओ लॅप्रोस्कोपी सुरू झालेली होती. म्हणजे आता म्हणलं आता आपला व्हिडिओ लॅप्रोस्कोप हे प्रोक्युअर केला पाहिजे, व्हिडिओ लॅप्रोस्कोपी आणली पाहिजे. पण व्हिडिओ लॅप्रोस्कोपची कॅमेराची सिस्टीम जी होती ही त्या काळामध्ये साधारण 4 ते 5 लाख रुपयाला मिळत होती. म्हणजे कधीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला 1990-91 म्हणजे 87ला दवाखाना सुरू केला. ह्या सगळ्या गोष्टी करत 91 साल उजाडलं. आणि मग तिथं म्हणलं आता की 4 ते 5 लाख रुपये म्हणजे बिग अमाऊंट 1991ला तुम्हाला सांगतो. मग आमचा आणि त्याच्यावर त्यानंतर जे काय करायचं ते सेफ्टी करायचं. बरोबर. म्हणजे पूर्वीची जी लॅप्रोस्कोपी व्हायची ती आपलं फिश टँकचा जो एअर पंप असायचा की नाही तो त्याला म्हणजे जोडलेला असायचा आणि त्यातून ते म्हणजे पोटामध्ये पोकळी जी आहे ती अशी फुगली किंवा त्याच्यामध्ये डोळा लावून ऑपरेशन करता येत होतं. पण व्हिडिओ लॅप्रोस्कोपी तुम्ही जेव्हा करणार त्याला ॲटोमॅटिक हे इन्सप्युलेटर पाहिजे होता. कार्बन डायऑक्साईडचा ॲटोमॅटिक इन्सप्युलेटर पाहिजे होता. त्याची पण किंमत होती 2 लाख रुपये. मग हे 2 लाख रुपये हे 4-5 लाख रुपये ते पेठ वडगावसारख्या ठिकाणी आणायचे कुठं पैसे तेवढे. आणि बँक तर काय पहिल्यांदाच त्या लॅप्रोस्कोपाने याच्या वेळेस मला इतका त्रास दिला होता त्याने, एवढं कर्ज म्हणले पेठ वडगावसारख्या ठिकाणी तुम्हाला देता येत नाही, आता हे कुठनं आणायचं. मग हे काय आणायचं म्हणून मग आम्ही ह्याचा शोध घ्यायचा म्हणजे सुरू केला की आता हे काय म्हणतात त्याला आपल्याजवळ इन्सप्युलेटर पाहिजे. कॉटरी तर होती, कॉटरी ही तेव्हा म्हणजे प्रत्येक सर्जिकल युनिटमध्ये असायचीच. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं ॲटोमॅटिक इन्सप्युलेटर आणि कॅमेरा सिस्टीम ह्या दोन गोष्टी ह्या खर्चिक होत्या आणि खूप महाग होत्या. आणि इथं रोल आला तो म्हणजे माझा जो फिल्म डिव्हिजनमधला कॅमेरामन मित्र होता सतीश शिंदे. तर तो सतीश शिंदे म्हणाला की म्हणजे त्याच्याकडे मी गेलो. मग आम्ही वेगवेगळे जे तेव्हाचे दिग्गज होते राकेश सिन्हा, डॉक्टर प्रशांत मंगेशीकर, तर ह्या लोकांच्याजवळ म्हणजे ब्रँडेड कॅमेरे होते. पण तिथं एका माणसानं आम्हाला सांगितलं की जे सर्व्हेलन्स कॅमेरे जे आहेत त्या काळात JVCचा कॅमेरा वगैरे असे सर्व्हेलन्स वॅटॅक अजून नंतर आला, पण JVCचा कॅमेरा वगैरे जे होता ना तर ते सर्व्हेलन्स कॅमेऱ्याला कपलर लावायचे आणि त्या कपलरला लॅप्रोस्कोप जोडून हे म्हणजे सर्जरी करायची. मग ते त्या टाईपचा कॅमेरासुद्धा आम्ही चौकशी केली तर साधारण त्यांनी सांगितलं की 2 लाख रुपये लागतात. म्हणजे अरे म्हटलं 2 लाख रुपये कुठं आणि ते 2 लाख रुपये इन्सप्युलेटरचे 2 लाख रुपये कुठनं काय आणायचे. मग आम्ही म्हटलं चला आपण त्याचा शोध लावूया. मग ते शोध लावता आमच्या लक्षात आलं की JVCचा कॅमेरा जो आहे तो सिंगापूरला मिळतो आहे. सतीश शिंदेचा शेजारी एक होता, तो कॅप्टन होता, वैमानिक होता, तो आठवड्यातून 3 वेळा सिंगापूरला जात होता. मग त्याला सांगितलं, त्यांनी सांगितलं म्हणला गेला ते लिफलेट घेऊन गेला आणि आलं त्यांनी सांगितलं म्हणलं अरे 60,000 रुपये तिथं मिळते. म्हणजे 60,000चा कॅमेरा 20,000चा कपलर म्हणजे 80,000मध्ये आमचा कॅमेरा तर तयार झाला. आता कॅमेरा तयार झाला म्हणलं CO2 इन्सप्युलेटर कुठं मिळतो आहे. CO2 इन्सप्युलेटर ते म्हणले ॲटोमॅटिक CO2 इन्सप्युलेटर जे विसाप कंपनीचा आहे हा 2 लाख रुपयाला मिळतो आहे. तर एक रिप्रेझेंटेटिव्ह आला की आपण सारखं अरे असं करायचं आहे, जरा काय करूया म्हणतो. अहो डॉक्टर म्हणला तुम्हाला सांगतो की मिरजेमध्ये एक डॉक्टर आहेत म्हणले, आता मी त्यांचं काही नाव घेत नाही, तर
ते नवरा बायको इंग्लंडमध्ये गेले होते आणि त्यांचं हॉस्पिटल आहे आणि ते आता लॅप्रोस्कोपी ते काय करत नाहीत, ते इन्स्ट्रुमेंट सगळे विकायला काढलेत म्हणजे त्याचे द्यायला लागलेत ते. चला म्हटलं, आमचा मोर्चा तिकडे गेला. मोर्चा गेला, मग तिथं ते त्यांनी सांगितलं हे माझं स्कोप द्यायचं आहे, हे द्यायचं आहे, CO2. मग CO2 इन्सुलेटर दिसला मला चांगला, वा वा म्हणलं आता आपल्याला घ्यायला काय हरकत नाही. ते CO2 इन्सुलेटर घेऊन जाऊ नको रे म्हणले, ते बंद पडलं आहे म्हणले, ते रिपेअरी करायला तुला खूप खर्च येईल. ते नाही म्हणलं, द्या म्हणलं मी काय तर करून जरा रिपेअर करून घेतो, मी काय पण बघतो जरा, जाऊ दे म्हणले, तुला किती पैसे द्यायला लागतील तेवढे दे म्हणले. मग आम्ही त्यांना 5,000 रुपये दिले. 5,000 रुपये देऊन तो बंद पडलेला CO2 इन्सुलेटर आणला. काय खुडखुड करायची म्हणून जरा मागच्या बाजूला जिथनं पाईप आज जाते बाहेर येते तिथं काय जरा बघावं म्हणलं, तर ते भुंगा असतो ना, भुंगानं ते मातीचं घर करते बघा, ते मातीचं घर करून ते ब्लॉक केलं होतं. तेवढं काड्या घालून स्वच्छ केलं ते इन्सुलेटर सुरू झाला. परमेश्वराची कृपा आघात. आणि ज्या दिवशी हे सगळं सुरू झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे एक्टोपिक प्रेग्नन्सीचं पेशंट आलं. कॅमेरा, CO2 इन्सुलेटर हे आल्यावर डे 2 वी हॅड दिस, हे काय म्हणतात त्याला, केस. मग आता करायला सुरू केलं, डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी त्याच्यावर व्हायला लागली. तोपर्यंत कुर्ट सेम 1990 याला आले होते मुंबईला. त्यांनी ताजमहल हॉटेलमध्ये त्यांचा वर्कशॉप होता आणि त्यांचा हा सगळा प्रवास त्यांनी सांगितला. म्हणजे त्यांनी 1983ला कसं ऑपरेशन केलं, मग कसे लोकांनी, गेल्या वेळेस मला वाटतं त्याच्यावर आपण सांगितलं, पण हे सगळं त्यांनी तिथं विवेचन केलं आणि तिथं त्यांनी लॅप्रोस्कोपिक अपेंडिक्सची केलेली सर्जरीची व्हिडिओ क्लिप म्हणजे व्हिडिओ संपूर्ण दाखवला. मग त्यावेळेस आता आमच्याकडे सर्जन लोक येत होते. म्हणलं आता हे आपण करायला काहीच हरकत नाही म्हणलं. मग परत आल्यावर आमचा आता भुरेचा डॉक्टर आमचा वसंत पाटील, मग त्याला सांगितलं अरे असं असं करायचं आहे, कर की म्हणला, त्याला काय होतं. आणि मग त्यानं प्रोत्साहन केलं म्हणून पहिली अपेंडिक्सची सर्जरी केली 2.5 तासात. त्यानंतर 2-3 सर्जऱ्या अशा केल्या. 3 सर्जऱ्या केल्यानंतर 4थी सर्जरी जेव्हा करायला घेतली त्यावेळेस त्याला अपेंडिक्स जे आहे ते मोठं आतडं आणि अपेंडिक्स असं एक त्याला म्हणजे अपेंडिक्स एक चिकटलेलं असतं. तर त्याच्या बेसला मी म्हणजे क्वाटरी केली म्हटल्यावर मला भीती वाटली की बाबा ही क्वाटरी केली म्हणजे हे जर काय बेस जर समजा जळला तर याच्यामधून म्हणजे हे काय मैला त्यातून बाहेर येणार आणि तिथून फिकल पिशवीला बसणार आणि पेशंटचे फार प्रॉब्लेम होणार. मग मी लगेच फोन केला. आमचे मित्र दीपक पाटील तिथे येतच होते. ते म्हणाले की त्याला बोलवलं. मग त्यांनी येऊन बघितलं आणि ते बघितल्यावर म्हणलं अरे काय नाही रे म्हणलं, हे फॅट जळले, तू काय काळजी करू नको. मग माझ्या लक्षात आलं की याला मी तुम्हाला सांगू लॅप्रोस्कोपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पडद्यावर जे काय दिसतंय त्याला व्हिज्युअल परसेप्शन म्हणायचं. त्याच्याबद्दल तुम्हाला आकलन होणं हे फार गरजेचं असतं. तर मी म्हणले या आपल्या मित्राला त्याचं आकलन व्यवस्थित होतं आहे, आता याला लॅप्रोस्कोपीमध्ये ओढायला काय हरकत नाही. तर मला वाटतं आता आपण इथं आपली ही कथा थोडी आटोक्यात घेऊया आणि मग त्याच्यानंतर आम्ही कसं दीपक पाटील आणि मी कशी ह्या सगळ्या म्हणजे लॅप्रोस्कोपीची प्रचार प्रसार म्हणजे लॅप्रोस्कोपी मोबाईल युनिट हे सगळं जे काय केले हे आपण मला वाटते पुन्हा नंतर सांगूया. मला असं वाटतं की आत्तापर्यंतचा हा जो सगळा प्रवास आहे तर तो खूप उत्सुकतावर्धक आहे, कारण खूप वेगवेगळे अनुभव आहे त्याच्यामध्ये. पण त्यानंतर म्हणजे 1992-93 नंतरचा तुमचा जो पुढचा प्रवास आहे तर तो ऐकणंसुद्धा तितकंच रंजक ठरणार आहे. मला असं वाटतं की पुढच्या भागामध्ये आपण याविषयीच थोडीशी चर्चा करूया. पण आत्ता मात्र इथंच थांबूया. नमस्कार.